भारी वाटतंय असं जागेतून जायला, एकदम मस्त फील आहे. रंगाई मातेच्या दर्शनाला आलोय 2 महिन्यानंतर. संत जनाबाईंचा संसार. श्री क्षेत्र गाणगापूर आता फक्त 5 किलोमीटर राहिलंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी आत्ता आलो आहे हडपसरमध्ये गाडीमध्ये CNG भरायला आणि स्वप्नीलला पिकअप करायला. तर मित्रांनो, आज आपण चाललोय अक्कलकोट, गाणगापुरा, परत तुळजापूर, पंढरपूर अशी एक देवदर्शन यात्रा करण्यासाठी. आणि खूप धमाल येणार आहे. माझ्यासोबत असणार आहेत आपले यूट्यूबर मित्र शैलेश दादा आणि आपला स्वप्नील भाऊ आणि मी. आमच्या तिघांची ही ट्रिप असणार आहे. तर मित्रांनो, आपण आता थांबलोय इथं. पहिला स्टॉप घेतलाय चहा प्यायला यवतला. शैलेश दादा आहेत आपल्यासोबत आणि स्वप्नील. मी स्वप्नीलला पिकअप केलं, लगेच घरी आलो. शैलेश दादा पण आले होते घरी आणि मग डायरेक्ट आम्ही हायवेलाच आपलं चहा प्यायला थांबलोय. ठरलेल्या वेळेत एकदम शार्प टायमिंगमध्ये मी पोचलो होतो. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. फक्त इकडे इस्त्री करायला वेळ लागला आम्हाला. चला ठीक आहे, चालायचंच. घाट आहे तिकडं पुढं. तर मित्रांनो, आता आपण आलोय चौफुल्याला. आणि हे बघा, ही चौफुल्याची प्रसिद्ध खिंड तिथून दिसते आपल्याला. हा सरळ रस्ता सोलापूरला जातो आणि हे बघा, या साईडने इकडं जातो केडगाव साईडला आणि इकडं जातो बारामतीला रस्ता सरळ. बारामती मोरगाव साईडला आपण जाऊ शकतो. भारी वाटतंय असं जागेतून जायला, एकदम मस्त फील आहे. आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे थोडं पुढे गेल्यावर कुरकुमला, अजून 25 किलोमीटर. फिरंगाईचं दर्शन घ्यायचंय. आपला जो पुणे सोलापूर हायवे आहे, या हायवेला लागूनच एक देवस्थान आहे, कुरकुमचं फिरंगाई देवस्थान. तर या ठिकाणी आपण जाऊयात आणि दर्शन घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. इथे आम्ही नेहमी येत असतो. माझ्या वडिलांची खूप श्रद्धा आहे इथे, त्यामुळे आम्ही नेहमी दरवर्षी 5-6 महिन्यातून येतच असतो. ही समोर तुम्हाला आजूबाजूला दिसेल, ही कुरकुमची MIDC आहे. चला तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे फिरंगाई देवीच्या मंदिराला दर्शन घ्यायला. मंदिरासमोरच गाडी लावली आहे आणि इथून आपल्याला एंट्री करायची आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. या इकडं, इथं काढू शकतो पुढं. रंगाई मातेच्या दर्शनाला आलोय 2 महिन्यानंतर. फिरंगाई देवीच्या मंदिरामध्ये आलोय. हे बघा, असं छान असं मंदिर आहे. शैलेश दादांना पण आवडलंय. असा हा सुंदर असा कळस दिसतो आपल्याला वरती. मस्त दर्शन झालंय आपलं फिरंगाई मातेचं. आणि आपला आता पुढचा प्रवास आपण एकदम निश्चिंतपणे सुखाने करू शकतो. शोमदादा, आता आपण सर्वात प्रथम कुठे जाणार आहोत? आता सध्या तरी आपला पंढरपूरला जाण्याचा प्लॅन आहे. आता आपण नुकतंच इंदापूर क्रॉस केले दादा. हा का? आपल्या सोबत आहे स्वप्नील दादा. तर आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटलाय? एकदम मस्त, एकदम मस्त. गप्पा मारत प्रवास चाललाय, गाणी ऐकत, एकदम चिल वातावरण आहे. रस्ता पण तुम्ही समोर बघताय किती सुंदर आहे. हायवे मध्ये अशी गाडी एकदम सुसाट चाललेली आहे. तुम्हाला कसं वाटतं दादा, तुम्ही सांगा. छान एकदम. रस्ता खूप सुंदर आहे आणि आपण चांगलं व्यवस्थित पद्धतीने चाललेलो आहोत. आणि तुमची ड्रायव्हिंग पण आता खूप चांगली आहे, त्याबद्दल
मला विचारायचंच होतं ड्रायव्हिंग बद्दल काहीतरी कमेंट विचारायचंच होत्या. तुमचे धन्यवाद. मी तुमचं धन्यवाद म्हणलं पाहिजे, तुम्ही काहीतरी बोलतोच कमेंट दिली मला. बघा इंदापूरच्या आजूबाजूच्या परिसरातून चाललोय आपण. मला वाटतं इंदापूरच आहे. तर इथे रस्त्याचं काम चाललंय. इथं बघा कशी खिंड तयार झालेली आहे. इथं रस्ता सगळं फोडून आहे ना, हा मध्ये रस्ता बनवलेला आहे. आणि या वरच्या बाजूने सुद्धा वाहनं चाललेली आहेत बघा. मशीनचा पण आवाज येतोय. आपण आता इंदापूर मध्ये थांबलेलो आहे. या हायवेला लागूनच एक हॉटेल आहे, वैष्णवी हॉटेल म्हणून. इथं बघूया आपल्याला काय खायला मिळतंय का आता नाश्ता करायला सुंदर असं. दुश्मन पाकिस्तान समजण्यात काय मजा नाही. दुश्मन शेजारीच बसलाय. आपण नुसतं पाकिस्तानच्या नावाने बॉम्बला मारतो. एकशे 73 किलोमीटर झालेलं आहे गाडीचं. आणि आता गाडीचा पहिला CNG स्टॉप आपण CNG फ्युल अप आपण करत आहे. चला फक्त 25 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे पंढरपूरचं. आणि समोरचा हा रस्ता पंढरपूरला जाणारा तुम्ही बघा. जवळपास आपण 196 किलोमीटरचं अंतर पार केलं पुण्यापासून. आणि पंढरपूरला अजून जायला 25 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. हा समोरचा रस्ता आहे. फर्स्ट टाइम पंढरपूरला चाललोय. आता आपल्या सोबतचे कार्यकर्ते किती वेळा आलेत माहिती नाही. तुम्ही किती वेळा आला दादा? आलेत का? मी आलो एकदा लहान माझ्या आजी बरोबर एसटीने प्रवास करून आलेलो आहे मी. आणि आमचे मामा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांची पर्यावरण दिंडी जी निघते ती पण पंढरपूरला येत असते. पण मला त्यांच्यासोबत यायचा कधी योग आला नाही. तर मी पुढच्या वर्षी त्यांच्यासोबत इकडे पुन्हा पायी पंढरपूरला येणार आहे. अरे वा, मस्त. स्वप्नील? मी तर कधी आलो नाही, फर्स्ट टाइमच आहे माझं पंढरपूरला येणं. बरेच लटकवलेले दिसतात. मस्त मोठा झेंडा आहे चांगला. तर आता आपण ड्रायव्हरचं सीट सोडून आता मागे येऊन बसलोय. आणि शैलेश दादा गाडी चालवतायत. कारण मी जरा मला झोप यायला लागली होती गाडी चालवून. माझी फक्त अर्धा तास झोप झालेली आहे रात्रभरामध्ये. मी 3 वाजेपर्यंत जागा होतो. सकाळी अर्धा तास झोपलो आणि परत सकाळी लवकर उठून अर्धा तासाच्या झोपेनंतर आवरून मिवरून लागलो परत आपल्या गाडी चालवायच्या कामाला. फायनली मित्रांनो पंढरपूरला पोहोचलोय. इथे नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आहे. आणि इथून आता बरंचसं अंतर आम्हाला चालत जावं लागणार आहे. कारण मी झोपलो होतो गाडीमध्ये. शैलेश दादा गाडी चालवत होते, त्याच्यामुळे मला काय माहिती नाही किती अंतर जायचंय. हे बघा इथं सगळे खेळणी, खूप सारे वस्तू मिळतात इथं आपल्याला. पुस्तकांचं दुकान आहे, मिठाई, अरे वा, कुंकू वगैरे काय पाहिजे ते मिळतंय. पंढरपूरचं नामदेव पायरी मेन एंट्रन्स मंदिराचा. पण मंदिर सध्या बंद आहे, आतमध्ये काम चालू आहे. त्याला विठ्ठलाचा आयकॉनिक गंध लावलेला आहे मी, मस्त असा. कसा वाटतोय गंध मला कमेंट करून नक्की सांगा. मला भारी माहिती का? बोला विठ्ठला. तर मित्रांनो माझ्या मागच्या साईडला मंदिर आहे, पण मंदिर बंद आहे. मंदिरामध्ये काम चालू आहे फरशीचं, त्याच्यामुळे आता आपण चाललोय इकडचा आजूबाजूचा एरिया एक्सप्लोर करायला. मित्रांनो आता आपण आलेलो आहे चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये. या नदी पात्रामध्ये बघा तुम्हाला खूप अशी मंदिरं पाहायला मिळतील. आणि समोर चंद्रभागा नदी आहे. चंद्रभागा नदीची वाळू बघा खाली. वा वा वा, चला मस्त वाटलं या ठिकाणी येऊन. ही चंद्रभागा नदी आहे. इथे
आणि हे भक्त पुंडलिकाचं मंदिर. लोहदंड तीर्थ सर्व तीर्थाचे माहेर घर. अरे वाह भाई लोग. चंद्रभागेच्या तीरावरून चाललोय आम्ही आता पुढे. मस्त वासुदेवाचं गाणं ऐकलं, उसाचा रस पिलो आणि आता पुन्हा चाललोय आपण बाहेर. इथे एक मंदिर आहे, द्वारकाधीश मंदिर, ते पण दाखवतो तुम्हाला. द्वारकाधीश मंदिर नुकतंच दर्शन घेऊन आलो बाहेर. आतमध्ये व्हिडिओ काढायला मनाई आहे आणि फोटो काढायला पण मनाई आहे, म्हणून आम्ही बाहेरूनच तुम्हाला दाखवतो द्वारकाधीश मंदिर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्थापित प्रभू श्रीराम मंदिर. अहिल्यादेवी होळकर यांनी हे मंदिर स्थापन केलेले आहे बघा. आणि हा होळकर वाडा आहे आतमध्ये आणि समोरच शिंदे सरकार वाडा. श्रीराम मंदिर चंद्रभागा तिरी असलेलं. जय श्रीराम. हे आहे विठ्ठल मंदिर पंढरपूरचं आणि इथे आहेत आतमध्ये असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिराचे कळस दिसत आहेत आपल्याला समोर. रखुमाई माता कळस आहे हा समोरचा आणि इकडे विठ्ठलाचा कळस आहे विठ्ठल मंदिराचा. चला आता जाऊयात आपण आपल्या पार्किंगकडे. संत जनाबाईंचा संसार. तर मित्रांनो आम्ही आता थांबलो होतो गोपाळपुरामध्ये आणि इथे मागे आहे श्रीकृष्णाचं मंदिर. त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो. आता आम्ही चाललोय गाणगापुराकडे. इथून जवळपास 170च्या आसपास किलोमीटर आहे. किती आहे?